रात्री मूगडाळ खिचडीचा प्लॅन होता. खिचडी घेतली बनवायला, मग लक्षात आलं तांदूळ जास्त झालेत आणि खिचडी जास्त होईल. मग काय केलं, अर्ध्या तांदळाची खिचडी केली आणि थोडे तांदूळ तसेच ठेवून त्यात 1 वाटी हिरवे अख्खे मूग आणि 1 चमचा मेथीदाणे टाकून रात्रभर पाण्यात भिजायला ठेवलं. सकाळी स्वच्छ धुवून पाणी नितरलं की एका मिक्सी जारमध्ये घेऊन त्यात आवडीप्रमाणे हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट करून घेतली. हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून राहिलेल्या तांदळात नुसतं पाणी टाकून प्लेन वाटून घेतलं. मग त्यात चवीनुसार मीठ, आवडीप्रमाणे हळद, जिरा पावडर आणि थोडंसं पाणी टाकून एकत्र मिक्स केलं. डोसा तवा गरम झाला की त्यावरती पाणी आणि मिठाचा शिंतोडा दिला आणि कापडाने पुसून घेतलं. मग या पद्धतीने तो डोसा बनवून घेतला आणि थोडंसं वरतून तेल टाकून घेतलं. मग काय पौष्टिक असा मूगडाळ डोसा तयार झाला.